आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नागोठणे येथील घरफोडी प्रकरणी सराईत चोरट्यास अटक। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नागोठणे येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या 2 घरफोडी प्रकरणांचा नागोठणे पोलीस व रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या आदेशानुसार संयुक्त कारवाई करत कुलदीप राधेश्याम डोडवे वय 22 वर्षे राहणार मध्य प्रदेश यास अटक करण्यात आली आहे। तांत्रिक व वैज्ञानिक तपासाच्या आधारे आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने दोन्ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। न्यायालयाने आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत। काय कुठं कसं काय झालं ते हे हा पण फोडला ते फोडला गेला काय कुठं काय तोडलं तुमचं? अच्छा, हे कपाट फोडलं गेलंय। अशा पद्धतीनं ह्या घरामध्ये घरफोड्या झालेल्या आहेत। कपाटातला ऐवज वगैरे नेलेला आहे। मागे ज्या नागोठणेमध्ये घरफोड्या झाल्या होत्या त्या संदर्भात तुम्ही आरोपी पकडून आणला, त्याबद्दल काय? दिनांक 2 डिसेंबर व 3 डिसेंबर या 2 दिवशी नागोठणे पोलीस ठाण्याअंतर्गत असणारे हुजुरा मोहल्ला आणि रमाईनगर या ठिकाणी घरफोड्या झालेल्या होत्या। सदर घरफोडीमध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि वैज्ञानिक हे केलेले आहे। रायगड पोलीस दलाचे प्रमुख माननीय अंचल दलाल मॅडम तसेच यांनी सदर गुन्ह्यामध्ये तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड आणि नागोठणे पोलीस ठाणे यांनी संयुक्त विद्यमाने त्याच्यामध्ये तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक व नागोठणे पोलीस ठाण्याचे काही सहकारी असे सदर आरोपींच्या शोधकामी हे मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी गेलेले होते। सदर ठिकाणाहून आरोपीत यास अटक केलेली आहे। एक आरोपीत यामध्ये आपल्याला मिळून आलेला आहे। या आरोपीकडून इतर आरोपितांचीही माहिती आम्ही घेत आहोत। या आरोपीने नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा केलेलाच आहे 2 तारखेला। त्याचप्रमाणे त्याने कोलाड पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे। अशी 3 गुन्ह्यांची उकल यामध्ये अद्यापपर्यंत झालेली आहे। काल दिनांक 31/12/25 रोजी आरोपी अटक करण्यात आलेला होता। त्याला माननीय न्यायालयात सादर केलेले आहे। हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। याचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे माननीय पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे सर आणि उपविभागीय अधिकारी श्री प्रसाद गोकुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करीत आहोत। मुद्देमालाविषयी त्यांनी कबुली दिलेली आहे। सदरचा मुद्देमाल आणि उर्वरित 3 आरोपीत यांना अटक करण्यासाठी एक पथक त्या ठिकाणी कार्यरत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।